नमस्कार, माझं नाव सूरज चव्हाण, संचालक मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ आणि मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, मार्केटमध्ये रोज रोज नवीन नवीन जॉब निघत राहतात। काही प्रायव्हेट असतं, काही नॉन टेक्निकल असतं, काही टेक्निकल असतं, काही गव्हर्नमेंट सुद्धा आहेत। पण आपल्यापर्यंत त्याची सखोल माहिती पडत नाही किंवा ती माहिती आपल्यापर्यंत रोज येत नाही। तर त्यासाठी आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर सुरू केलेलं आहे डेलीचं गव्हर्नमेंट जॉब ओपनिंग किंवा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जॉब ओपनिंगची एक सिरीज। याच्यामध्ये तुम्हाला रोजच्या जे पण नवीन जॉब्स निघतात याची सखोल माहिती, अप्लिकेशन लिंक, त्याच्यानंतर त्याचा सिलेबस, एक्झाम कधी होणार, सर्व माहिती तुम्हाला आमच्या चॅनल थ्रू मिळत राहील। तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ती जी घंटीची आयकॉन असतं त्याला क्लिक करायचं आहे, सो दॅट जसा नवीन व्हिडिओ आला तसं तुम्हाला त्याच्याबद्दलची कल्पना येऊन जाईल। तर आज मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन गव्हर्नमेंट जॉबची अपॉर्च्युनिटी। आणि ही अपॉर्च्युनिटी बेसिकली आहे जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा जे ITI चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। तर ही नोटिफिकेशन जी आहे ती आहे बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडची। बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून ही नोटिफिकेशन आलेली आहे। तर ही आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट। तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं बँक नोट रिक्रुटमेंट 2024 तर तुम्हाला पहिलेच लिंक मिळून जाईल। आणि ही आहे ऑफिशियल वेबसाईट। इथे आपण बघू शकतो प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 नॉन एक्झिक्युटिव्ह कॅडरची ही पोस्ट आहे। इथे तुम्हाला सखोल माहिती मिळेल या PDF बद्दलची, या नोटिफिकेशन बद्दलची। इथे PDF दिलेली आहे। जॉब लोकेशन तुमचं म्हैसूर मध्ये आहे, जे कर्नाटका या स्टेट मध्ये येतं। आणि ही जी नोटिफिकेशन आहे ही 5 जून 2024 ला आलेली आहे। ठीक आहे, तर आपण काय करूया, आपण या नोटिफिकेशनला चेक करूया की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, सो दॅट आपल्याला याच्याबद्दलची परिपूर्ण कल्पना मिळेल। बघा, ही आहे बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नोटिफिकेशन। एक काम करू, आपण सुरुवातीला मी पेन घेऊन घेतो। ओके, बघा याच्यामध्ये काय म्हटलं आहे, ही आहे नोटिफिकेशन आपली बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। ठीक आहे, बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इज अ जॉइंट वेंचर बिटवीन सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि RBI ची एक सबसिडियरी आहे, त्याच्यामधलं हे जॉइंट वेंचर आहे। भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, जे होली ओन सबसिडियरी कंपनी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची। म्हणजे ही मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या आतमध्ये नोटिफिकेशन बेसिकली आपल्याकडे आहे। ठीक आहे, दोन कंपनीचं वेंचर आहे, त्याच्यामध्येच ही जे आपली नोटिफिकेशन आहे बँक नोट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या आतमध्ये येतं। म्हणजे एक सरकारी नोकरी आपल्याकडे आहे। त्यानंतर जर याला आणखी आपण बघायचा प्रयत्न केला की याच्यामध्ये आणखी आपल्याकडे काय काय दिलेलं आहे, चला बघूया की पोस्ट कोणत्या आहेत। तर बघा, याच्यामध्ये आहे मेकॅनिकल साठी पोस्ट 10 नंबर ऑफ वॅकन्सी आहे। SC साठी 2, ST साठी 1, OBC साठी 1, EWS साठी 1 आणि अनरिझर्व कॅटेगरी साठी 4 वॅकन्सीज। नंतर इलेक्ट्रिकल साठी सुद्धा आहेत 4 वॅकन्सीज टोटल आहेत, जे OBC मध्ये 1 आणि अनरिझर्व मध्ये 3 याचं डिवायडेशन झालेलं आहे। इलेक्ट्रॉनिक्सच्या 5, केमिकलच्या 6, पल्प आणि पेपरच्या 6, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग 2, केमिस्ट्रीच्या 2, अकाउंट असिस्टंटच्या 2 आणि ऑफिस असिस्टंटच्या 2 या प्रकारे टोटल 39 वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत। ठीक आहे, ज्याचं डिवायडेशन SC मध्ये 5, ST मध्ये 3, OBC साठी 7, EWS विद्यार्थ्यांना 3 आणि ओपन कॅटेगरी साठी 21 वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत। यासोबत यांनी सांगितलं आहे की नंबर ऑफ वॅकन्सी कमी किंवा जास्त होऊ शकतं, हे रिक्वायरमेंट नुसार चेंज होणार। त्यानंतर समोर आपल्याला काय दिलं आणखी इम्पॉर्टंट काय आहे, तर सर याची ऑनलाईन अप्लिकेशन कधी सुरू होणार, मी फॉर्म कधीपासून भरू शकतो। तर बघा, ऑनलाईन अप्लिकेशन जोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला असेल तेव्हा सुरू झालेलं असेल, कारण आजची तारीख आहे 6 जूनला मी हा व्हिडिओ बनवतोय आणि 5 तारीख याची अप्लिकेशन सुरू झालेली आहे। 5 जून पासून अप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि जी सर्वात शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची ती आहे 30 जून, महिन्याचा शेवटचा दिवस। हा 31 चा महिना नाही आहे, 30 चा महिना आहे। 30 जून तुमची सर्वात शेवटची तारीख आहे। ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघूया आणखी याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला दिल्या आहेत। बघा,
याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की तुमच्याकडे जे नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत, जे नंबर ऑफ पोस्ट आहेत, तर ते कोणत्या प्रकारचे आहेत. प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 ची पोस्ट आहे, ही टेक्निकलची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये मेकॅनिकल डिसिप्लिन. आपण वरती बघितलं होतं की नंबर ऑफ वॅकन्सीज 10 आहेत. 18 ते 28 वयोगटातील सर्व विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर पास इन मॅट्रिक 10वी पास असायला पाहिजे. यासोबत तुमचं 2 वर्षाचं ITI डिप्लोमा झालेला असावा. तुमचं 10+ ITI हे झालेलं असावं. आणि याच्यासोबत याने हे सुद्धा सांगितलं आहे की जर तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा झाला असेल, तुम्ही जर पॉलिटेक्निक केलं असेल, तरी सुद्धा तुम्ही याला अप्लाय करू शकता. याच्यामध्ये काही अदर यांनी रिक्वायरमेंट सांगितले आहेत, जसं 10वी आणि ITI नंतर तुमचा 2 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स असायला हवा. जर तुम्ही ITI केलं असेल तर तुमचा 2 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स किंवा 1 वर्षाचं तुमचं अप्रेंटाइस झालेलं असावं. हे ITI साठी आहे. आणि डिप्लोमासाठी काय यांनी म्हटलं आहे, तर जे पण विद्यार्थी पॉलिटेक्निक आहे, फॉर डिप्लोमा होल्डर्स एक्सपिरियन्स इज नॉट इसेन्शियल. डिप्लोमा होल्डर्स ज्यांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे ते याला डायरेक्टली अप्लाय करू शकतात. तर आय होप की हे तुम्हाला विजिबल असेलच. ठीक आहे, आय जस्ट चेक. ओके, विजिबल आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर समोर बघूया आणखी आपल्याकडे याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. तर समोर आपल्याला काय सांगितलं यांनी, सेकंड पोस्ट आपल्याला दिली आहे. सेकंड पोस्ट आहे तुमची इलेक्ट्रिकल डिसिप्लिन साठी. इलेक्ट्रिकल डिसिप्लिन मध्ये यांनी म्हटलं आहे की 4 नंबर ऑफ वॅकन्सीज आहे. 18 आणि 28 वयोगटातील सर्व विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. नंतर पास पाहिजे 10वी, 2 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स पाहिजे. सेम जसं आपण मेकॅनिकलला बघितलं ना, सेमच आहे, फक्त मेकॅनिकलच्या जागेवर इथे इलेक्ट्रिकल आलेलं. आणि 2 वर्षाचा तुमचा ITI झालेला असावा. 1 वर्षाचं तुमचं सोबत 2 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स किंवा 1 वर्षाचं अप्रेंटाइस असायला पाहिजे. 1 वर्षाचं अप्रेंटाइस, 1 वर्ष एक्सपिरियन्स असं ते कन्सिडर होतं. जर तुमचं डिप्लोमा झाला असेल, पॉलिटेक्निक झालं असेल, एक्सपिरियन्स इन एनी ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्रीज, याच्यासोबत यांनी काय म्हटलं मित्रांनो की तुमचा एक्सपिरियन्स कुठला असायला हवा. तर बघा, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, फर्टिलायझर्स, पेट्रोकेमिकल, केमिकल प्लांट आणि पेपर अँड पल्प इंडस्ट्री याच्यामधला तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो असायला पाहिजे. पेपर आणि पल्प इंडस्ट्री, फर्टिलायझर्स, पेट्रोकेमिकल, केमिकल प्लांट आणि अदर प्रोडक्शन. जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर त्याच्यामध्ये परत डिप्लोमासाठी एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही, ते फक्त ITIच्या विद्यार्थ्यांनाच एक्सपिरियन्सची गरज आहे. तिसरी पोस्ट आपण बघूया. तिसरी पोस्ट आहे तुमची परत टेक्निकल, ही आहे इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड साठी. यांचा सुद्धा सेम सिलेबस आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 5. 18 ते 28 वयोगटातील विद्यार्थी आणि जो एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आहे हे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सारखंच आहे, तर त्यामुळे त्याला मी परत एक्सप्लेन नाही करत. त्यानंतरची जी आपली नेक्स्ट पोझिशन आहे, पोस्ट आहे, ती सुद्धा आहे टेक्निकल आणि केमिकल डिसिप्लिन साठी. केमिकल इंजिनिअरिंग, नंबर ऑफ वॅकन्सीज 6. 18 ते 28 वयोगटातील विद्यार्थी. 2 वर्षाचा तुमचा डिप्लोमा 10वी नंतर किंवा 2 वर्षाचा तुमचा ITIचा कोर्स किंवा 10वी नंतर तुमचा डिप्लोमा याची आवश्यकता इथे सांगितलेली आहे. 3 वर्षाचा डिप्लोमा. पर्सेंटेज सुद्धा यांनी मेन्शन केलेले आहे की 60% प्रत्येक असो, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स सर्वांमध्ये 60% सांगितलेलं आहे. आवश्यकता नाही आहे एक्सपिरियन्सची. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी आपली नोटिफिकेशन आहे मित्रांनो, ती आहे एक सेकंड काहीतरी. ओके, प्रोसेस असिस्टंट ही सुद्धा एक टेक्निकल पोस्ट आहे. प्रोसेस असिस्टंट ही सुद्धा एक टेक्निकल पोस्ट आहे. पल्प आणि पेपर डिसिप्लिन. नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 6. 18 ते 28 वयोगटातील विद्यार्थी. 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा पाहिजे. कशामध्ये पाहिजे, तर पेपर आणि पल्प टेक्नॉलॉजी, वूड अँड पेपर टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. एक्सपिरियन्स इज नॉट इसेन्शियल. एक्सपिरियन्सची इथे आवश्यकता नाही आहे. नंतरची जी पोस्ट आपल्याकडे ती आहे प्रोसेस असिस्टंट सिव्हिल डिसिप्लिन. तर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे ही आनंदाची बातमी आहे.
कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला ज्याच्यामध्ये आपण HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम केमिकल HPCL लिमिटेड हिंदुस्तान पेट्रोलियम केमिकल लिमिटेड त्याच्यामध्ये सुद्धा वॅकन्सीज होत्या मेकॅनिकलसाठी, देन इलेक्ट्रिकलसाठी, कम्प्युटर विद्यार्थ्यांसाठी 1 लाख ते जवळपास 1.5 लाखाचा त्याच्यामध्ये सॅलरी होती. तर आय होप की तुम्ही जर तुम्हाला माहित नसेल त्या पोस्ट बद्दल विदाउट गेट एक्झाम, नाही तर नॉर्मली काय होतं गेट स्कोरच्या बेसवर ते एक्झाम देता येतं आपल्याला, डायरेक्ट आपला इंटरव्ह्यू होतो. पण यावेळेस त्यांनी गेट स्कोर मागितलेला नाहीये, तर तुम्ही तिथे सुद्धा अप्लाय करू शकता. त्याची लिंक तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे, आपण परत इकडे येऊया. सिव्हिल डिसिप्लिनच्या आहेत 2 वॅकन्सी सेम इथे सांगितलेलं आहे. तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट 2 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स असायला पाहिजे, तुमचा ITI कोर्स झालेला असावा किंवा तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असावा. 3 वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला असावा. प्रत्येक जागेला सेम आहे, फक्त पोझिशन चेंज होतात, ट्रेड चेंज होतोय. त्यानंतर आहे केमिस्ट्रीच्या नंबर ऑफ वॅकन्सीज 2, सेम वयोगट. BSc केमिस्ट्री तुमचं लागेल इथे, यामध्ये BSc केमिस्ट्री झालेलं असावं. एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आहे, 60% कमीत कमी असावे. त्यानंतर नेक्स्ट जी वॅकन्सी आहे मित्रांनो ती आहे अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट. या दोन्हीसाठी तुम्हाला बीकॉम, अकाउंट असिस्टंट साठी तुम्हाला बीकॉम असायला पाहिजे, बीकॉमची आवश्यकता आहे. आणि ऑफिस असिस्टंट साठी एनी ग्रॅज्युएट, कोणी पण ग्रॅज्युएट स्टुडंट याला अप्लाय करू शकतात. नो नीड कोणी एखादा स्पेशलाइज स्ट्रीम मधला आहे असं काही सांगितलेलं नाहीये. कोणता पण स्ट्रीमचं तुम्ही असाल तर तुम्ही इथे अप्लाय नक्कीच करू शकता. त्यानंतर हे ब्रांच वगैरे सांगितलंय त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. नंतर हे सांगितलंय रिलॅक्सेशन, जे आपल्याला आपण बघितलं की 18 ते 28 वर्ष, त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन सुद्धा लागू आहे. तर इथे असं आहे की SC आणि ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं, OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं, PWD विद्यार्थ्यांना 10 वर्षाचं आणि एक्स सर्व्हिसमॅन सारख्या किंवा कमिशन ऑफिसर सारख्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळालेलं आहे, म्हणजे एक्सटेंडेड एज त्यांना मिळालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला सांगितलेलं आहे आणखी जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. बाकी PDF ला तुम्ही चेक करू शकता. मी काही इम्पॉर्टंट गोष्टी फक्त याच्यामध्ये कव्हर करतोय, हायलाइट करतोय. तर मला वाटतं याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ओके, अप्लिकेशन फीस किती आहे सर? तर इथे बघा मित्रांनो, अप्लिकेशन फीस बद्दल यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. SC ST आणि PWD विद्यार्थी एक्झामिनेशन फीस यांना नाही आहे. इंटिमेशन चार्जेस यांना आहेत. इंटिमेशन चार्जेस तुमचे 200 रुपये आहेत. एक्झामिनेशनची कोणतीच फी इथे नाही आहे. अदर दॅन SC ST PWD जसे की OBC आहेत किंवा EWS आहे किंवा ओपन कॅटेगरी आहेत, तर यांना 600 रुपये एक्झाम फी इथे सांगितलेली आहे. 600 रुपये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पे स्केल आणि इमोल्युमेंट्स. तर पगार किती भेटेल तुम्हाला, इम्पॉर्टंट काय आहे की पगार किती आपल्याला पे स्केल मिळेल. तर पे लेवल इक्वलंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट पे सेकंड नॉर्म नुसार मिनिमम बेसिक पे तुमचा 24,500. मिनिमम बेसिक पे तुमचा 24,500 आहे. सॅलरी तुम्ही बघू शकता किती जाईल. त्याच्यानंतर सेंट्रल DA 50% प्रेझेंट आहेत. हाऊस अलाउन्सेस, LTF, मेडिकल रिइंबर्समेंट, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस, वॉशिंग अलाउन्सेस, इंटरेस्ट, टेलिफोन बिल, पेट्रोल बिल, भरमसाठ अशा तुम्हाला अलाउन्सेस अदर दॅन तुमची सॅलरी मिळते. खूप मोठी एक तुम्हाला सॅलरी हातात येऊ शकतं. 7 CPC पे मॅट्रिक्स प्रमाणे तुम्हाला तुमची सॅलरी स्ट्रक्चर ऑफर करण्यात येईल. एक खूप मोठी सॅलरी तुमच्या हातात येणार, नक्कीच येणार. आता बघूया सर्वात इम्पॉर्टंट सर प्रिपरेशन करायची आहे, पण सिलेक्शन प्रोसेस कशी राहील. तर बघा सिलेक्शन प्रोसेस ही राहील सर्वात अगोदर तुमची ऑनलाईन टेस्ट जी ऑब्जेक्टिव्ह टाईप राहील आणि सेकंड तुमचं राहील ट्रेड टेस्ट किंवा स्किल टेस्ट. 2 राऊंड होणार. एक तुमचं ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQs बेस्ड, सेकंड तुमचं स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट त्याला यांनी म्हटलेलं आहे. आता काय काय यांनी सांगितलेलं आहे बघा. स्ट्रक्चर ऑफ द ऑनलाईन टेस्ट फॉर टेक्निकल पोस्ट ऑफ प्रोसेस असिस्टंट PA, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, पल्प अँड पेपर आणि सिव्हिल आणि केमिस्ट्री सर्वांसाठी. अकाउंट आणि ऑफिस असिस्टंट सोडून सर्वांसाठी कॉमन सिलेबस. रिझनिंगची 20 क्वेश्चन 20 मार्क्स, ऍप्टिट्यूडची 20 क्वेश्चन 20 मार्क्स, जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क्स,
याला पार्ट 1 मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पार्ट 2 मध्ये प्रोफेशनल किंवा टेक्निकल नॉलेज. तुम्ही जर मेकॅनिकलचं असाल तर मेकॅनिकलचं टेक्निकल, इलेक्ट्रिकल असाल तर इलेक्ट्रिकलचं टेक्निकल, सिव्हिल असाल तर सिव्हिलचं टेक्निकल, डिपेंडिंग ऑन युअर स्ट्रीम. त्याचे 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी. टोटल 100 क्वेश्चनचा पेपर राहील. 100 मार्क्स तुम्हाला दिलेले राहील. एक्झाम मोड फक्त इथे इंग्लिश सांगितलेलं आहे. हिंदी वगैरे तुम्ही ऑप्शन चूज नाही करू शकत. ड्युरेशन जो आहे या पहिल्या राऊंडसाठी 80 मिनिट, आणि 80 मिनिट जे पण बँकिंगचे विद्यार्थी असतात त्यांना खूप जास्त होतात, किंवा जे पण अदर गव्हर्नमेंटचे प्रिपरेशन करतात त्यांना लक्षात येईल की 80 मिनिट या 60 क्वेश्चनसाठी खूप जास्त आपल्याला दिले आहेत. आता बँकिंगमध्ये 100 क्वेश्चन असतात आणि 1 तास असतो, 60 मिनिट. इथे नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा कमी आहेत आणि नंबर ऑफ मिनिट सुद्धा जास्त आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जे 40 क्वेश्चन आहेत टेक्निकलचे त्याच्यासाठी तुम्हाला दिले आहेत 40 मार्क्स, 40 मिनिट. टोटल 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा तुमचा पेपर कंडक्ट करण्यात येतील. त्यानंतर आहे नॉन टेक्निकल पोस्ट जे आहे ज्याच्यामध्ये प्रोसेस असिस्टंट आणि अकाउंट असिस्टंट पोस्ट, म्हणजे जे एनी ग्रॅज्युएट ज्याला अप्लाय करू शकत होते आणि बीकॉम स्टुडंट ज्याला अप्लाय करू शकत होते त्यांच्यासाठी सेम सिलेबस. फक्त टेक्निकल पार्ट बी मध्ये तुमचं अकाउंटिंग नॉर्म्स तुम्हाला येणार. इंग्लिशमध्येच पेपर राहील. टायमिंग सुद्धा सेम आहे. आणि इथे आहे नॉन टेक्निकल ऑफिस असिस्टंट साठी. इथे सुद्धा पॅटर्न तुमचा सेम आलेला आहे. म्हणजे फक्त टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. ठीक आहे. नंतर रिपोर्टिंग लेट. याच्यानंतर जे काही आहे ते काही गाईडलाईन्स आहेत. जर तुम्ही लेट रिपोर्ट करत असाल तर तुमचं डिस्क्वालिफिकेशन होऊन जाईल. त्याच्यानंतर 4 आवर्स तुम्हाला अगोदर यायचं आहे. पेपर जो आहे हा 2 तासाचा पेपर आहे. 120 मिनिटाचा पेपर आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत. त्यानंतर सेंटर क्लॉजेस काय काय यांनी सांगितलं आहे की काय तुम्ही नेऊ शकता काय नाही नेऊ शकत सेंटरवर, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. अदर क्लॉजेस म्हणजे काही टर्म्स अँड कंडिशन्स इथे आहेत. प्रोसेस फॉर अरायव्हिंग ऍट स्कोर्स इन अन ऑनलाईन एक्झामिनेशन जे पण आहे. नो निगेटिव्ह मार्किंग. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. इथे कोणत्याच प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही जेवढं तुम्हाला वाटतं 120 क्वेश्चन आपण अटेम्प्ट इथे करू शकतो. त्याच्यानंतर आणखी काय आपल्याकडे आहे इथे त्याला आपण बघूया. आणखी काही आपल्याकडे इम्पॉर्टंट गोष्टी काही सुटल्या आहेत का एकदा आपण चेक करून घेऊया. ओके. अनरिझर्व्ह आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट 45% वरती तुम्हाला मार्क्स पाहिजे. ओबीसी कॅटेगरीला 40%, एससी आणि एसटी कॅटेगरी विद्यार्थ्यांना 35%. हे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स एवढे कमीत कमी तुम्हाला भेटायला पाहिजे. हाऊ टू अप्लाय कसं करायचं. 5 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. सर्वात अगोदर तुम्हाला अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात जसं फोटोग्राफ आहे, सिग्नेचर आहे, लेफ्ट थंब आहे, हँड रिटर्न अप्लिकेशन आहे. आणि हँड रिटर्न अप्लिकेशनची सुद्धा इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे की आय नेम ऑफ द कॅन्डिडेट हिअर बाय डिक्लेअर दॅट मीन्स हे एक बँकिंगचा जो फॉर्मॅट असतो, बँकिंग किंवा LIC जे नोटिफिकेशन निघतात त्यांचा जो फॉर्मॅट असतो सेम पॅटर्न इथे दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फीज वगैरे आहे. अप्लिकेशन रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही कुठे जाऊ शकता, bnpmindia.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर पेमेंट जे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. फोटो तुमचा कसा असला पाहिजे, तुमचं थंब कोणत्या साईज मध्ये असायला पाहिजे, किती KB मध्ये असायला पाहिजे, डॉक्युमेंट्स कसे स्कॅन करायचे, कुठे अपलोड करायचे, अपलोडिंगची प्रोसेस. त्याच्यानंतर ऍक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट. कोणी जर एखादी चुकीची माहिती भरली किंवा काय म्हणतात त्याला गिल्टी फाउंड झालं कोणत्या राऊंड मध्ये तर त्यांचं जे कॅन्डिडेचर आहे ते डिस्क्वालिफाय करण्यात येईल. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ठीक आहे. तर हे आहे. आणि सर्वात शेवटी यांनी क्लिक हिअर फॉर ऑनलाईन अप्लिकेशन आणि सर्टिफिकेट फॉर्म SC ST EWS विद्यार्थ्यांसाठी इथे सर्टिफिकेट फॉर्म पण दिलेला आहे आणि अप्लाय करण्याची लिंक सुद्धा दिली आहे. तुम्ही जर याला क्लिक केलं PDF डाउनलोड करून, PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल या व्हिडिओच्या सर्वात शेवटी. आणि इनकेस जर नाही मिळेल तिथे तर तुम्ही आमच्याला दिल्या गेलेल्या नंबर तिथे आहेच मेन्शन, तुम्ही दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून लिंक मागू शकता.
ठीक आहे. आणखी एक गोष्ट मला असं वाटतं की राहिलेली असेल ती म्हणजे आहे की सेंटरवर एक्झाम होणार आहे. तर त्याकरता तुम्ही आता हे शोधणं मला थोडंसं डिफिकल्ट वाटेल, कुठे आपण मी वाचलेलं होतं. तर तुम्ही एकदा नोटिफिकेशनला परत गो थ्रू कराल. जसं मी सांगितलं तुम्हाला टेलिग्राममध्ये ही नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि जे पण तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, सो दॅट त्यांना पण या व्हिडिओबद्दलची माहिती मिळेल. या चॅनलला सुद्धा शेअर करा, कारण या चॅनलची पण माहिती त्यांना मिळेल. कारण याच्यावर आपण ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स, इंग्लिशचे क्वेश्चन, जनरल अवेअरनेस आपलं डेली चालतं रोज संध्याकाळी 7 वाजता. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल, नवीन नवीन जॉब ओपनिंग्स, हे सर्व तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, थँक्यू सो मच.